नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आहे माझा सॅन फ्रान्सिस्कोमधला शेवटचा दिवस. तर आता संध्याकाळचे 7 वाजत आले आणि आम्ही आता बाहेर पडलो आहे. थोडंसं शॉपिंग करायची, तर बाहेर पडले. तर दाखवते तुम्हाला शेवटचा दिवस आज आमचा कसा आहे तो. इकडे संयोगिता, संजना कुठे? संजना, 2 गाड्यामध्ये खूप सेफ डिस्टन्स ठेवून सगळे बघा, इकडे सुद्धा खूप सेफ डिस्टन्स ठेवून गाड्या चालवतात, त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण मला वाटतं कमी. त्यामुळेच आपण इंडियन स्टोअरला चाललो इथे. आपण आता हे पेटको म्हणून शॉप आहे पेटसाठीचं. तर मिलासाठी काय गिफ्ट घेता येते का ते बघायचं आहे. बहुतेक शूज घ्यायचे आहेत तिला, तर बघूया आपण तिथे. ॲनिमल्स पेटसाठीचे सगळे टॉईज वगैरे इकडे आहेत. खूपच छोटं आहे ते. कसं आहे आता ते फिश पण खा त्याच्याबरोबर. बाईट घे. तर ही गाडी आहे ड्रायव्हरलेस आहे ना, ड्रायव्हर नाही आहे. सेल्फ ड्रायव्हिंग गाडी आहे. अजून झूम कर जरा. ऑटोमॅटिक गाडी आहे, याला ड्रायव्हर नाही आहे. विदाउट ड्रायव्हर ही गाडी चालते. आता वाजले संध्याकाळचे 8:15. अजून सूर्यास्त झालेला नाही आहे. तर आम्ही आता डिनर करायला आलो. तर इथे बरेच फूड ट्रक असतात की प्रत्येक कंट्रीचं क्युझिन इथं मिळतं. तर आता आपण बघूया काय काय खायला अवेलेबल आहे ते. लागलेले फूड ट्रक्स लागलेले आहेत. इंडियन काही मिळते का बघूया, नाही तर दुसरं अजून काय. वेगवेगळ्या कंट्रीचं पण क्युझिन ट्राय केलं पाहिजे. आपल्याला खाद्यसंस्कृती कशी कळणार त्याशिवाय. एम्पनाडाज आहेत, त्याच्यामध्ये मशरूम आहे आणि एकामध्ये चिकन आहे. हे आपले करंजी सारखंच दिसतं शेप, तर पण याच्यात मशरूम आणि चिकन आहे. हा, एका ह्याच्यात मशरूम एकाच्यात. हे डिप्स आहेत का? हा, हे चटणी आहे. चला मग आम्ही खातो. अजून परत काहीतरी अजून ऑर्डर करायचं. आता हे टेस्ट करून बघतो आम्ही. इथे बघायचं आहे, अजून खायचं. ते मगाचं झालं खाऊन. आता इथं दुसरं काहीतरी बघतोय. हे पुपूस आहे. पुपूसा ह्याच्या आतमध्ये चिकन आणि चीज आहे. अच्छा. आणि हे चिकन सँडविच आहे, मेक्सिकन टाईप. नाही, मेक्सिकन टाईप माहित नाही का कोणतं आहे. आणि हे बाबा गनुश आहे, बाबा गनुश. आणि हे फ्राईड पिटा ब्रेड आहे. हे कुठल्या कंट्रीचं काय सांगतो का? मेडिटेरियन. आय थिंक हे पण मेडिटेरियन आहे. आणि हे मेक्सिकन आहे. अच्छा. आम्ही खातो आता हे सगळं, मग बोलतो तुमच्याशी. असं चीज आहे याच्यामध्ये, पिझ्झासारखं चीज लांबतं येते ना. हे मंजूर आहे. आणि ह्याच्यावर चटणी आहे. The next day. कशा आहात मंडळी? तर आज अमेरिकेतला शेवटचा दिवस आहे. आता आम्ही एअरपोर्टला जायला निघालो आहे.
तर आता उद्या मी भारतामध्ये पोहोचेल. तर निघालो आहे, तयारी झाली आहे सर्व. तर भेटूयात आपण. मध्ये मी एअरपोर्टला हॉल्टच्या तिथे बोलेलच तर, आणि घरी गेल्यानंतर परत होईलच आपलं बोलणं. तोपर्यंत बाय. एवढ्या 2 बॅगा आहेत, एक सॅक आणि 2 बॅगा आहेत. 15 किलोचं लिमिट आहे मोठ्या बॅगमध्ये आणि छोट्या बॅगमध्ये 7 किलोचं लिमिट आहे. त्यापेक्षा आपलं सामान कमीच आहे. त्या अगोदर इथले जे डॉग आहेत बो आणि चँग्स, इरी यांना भेटायचं. इथंच बसलेत का हे? अरे वा, इथंच आहेत. हॅलो, बाय बाय. इथंच आहेत. बाय. ओळख ठेवा, पुढच्या वेळेस येईल त्याच नसतील तुम्ही, पण आम्ही इथे येतो की नाही है ना. ओ सुसू केली. आता तुम्हाला सॉक्स बदलावे लागेल लगेच. माझ्या पायावर नको. बाय. अल्लो बोलू गो मीला सारखीच, एकदम मीला सारखी. मीलाची मोठी बहीणच दिसती. मीला एवढी, मीलाच्या पेक्षा ही लहान आहे. बाय चँक्स. सुसू नाही करायची तर वरती. दीदी बरोबर खेळा रोज. चलो बाय बाय बाय. तर मुली आलेल्या आहेत बरोबर एअरपोर्टला सोडवायला. सहयोगिता आहे इकडे, संजना इकडे, संजना आहे मागे. तर आता एअरपोर्टला चाललं शेवटचं. आता बरेच दिवस एकत्र फिरलो गाडीमध्ये, सगळं असं बघून झालं. आता भेटूया एअरपोर्टला. सान होजे एअरपोर्टला आम्ही आता पोहोचलो. लगेज देतोय आम्ही आता. आता बॅगा चेकिंग झाल्या, एकच बॅग चेकिंग झाली. आता ती डायरेक्ट दिल्लीला कलेक्ट करायची आणि एवढ्या 2 बॅगा आहेत माझ्याकडे ज्या की वरती जातील. भेटूयात आपण आता हेल्सिंकीला, सियाटलला. आधी सियाटलवरून मग हेल्सिंकी. चलो बाय. टेक केअर. सी यू सून. इस बार कुछ नहीं लगा. ऐसा लगा संजना है साथ में तो दोनों बहिणी अच्छी तरह से रहेंगे. दोनों बहिणी चांगल्या. आणि संजनाची काळजी वाटत नाही की कारण तू तिची काळजी घेशील, त्यामुळे संजनाची काळजी घे. आपलं सिक्युरिटी चेकिंग झालेलं आहे. आता आपलं गेट शोधायचं आहे. तर काही घाबरून जायचं नाही. आपलं गेट नंबर वगैरे सगळं इंडिकेशन तिथे दिलेले असतात. ते आपण फक्त फॉलो करायचं. गेट नंबर वगैरे सगळे दाखवले असतात. आपल्याला जे बोर्डिंग पास मिळतो त्याच्यावर आपलं गेट नंबर, सीट नंबर वगैरे सगळं दिलेलं असतं. तर ते चेक करायचं, बघायचं आपलं कुठं. इथं आता दिसतंय तुम्हाला, दाखवते मी गेट नंबर वगैरे. तर बघा इथं गेट नंबर वगैरे दिलं आहे 1 to 24 आणि माझा गेट नंबर 20 आहे. तर आपण या आरोप्रमाणे इथे ह्या साईडनी इकडे समोर आपण जायचं. तर काही अवघड नाही, घाबरण्याचं काही कारण नाही. इथं एकटं जरी प्रवास करत असेल तर एकदा पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं वाटतं, पण नंतर नाही, त्याची काय भीती वगैरे वाटत काही नाही. इकडे वॉशरूम वगैरे असतात, खायला वगैरे असतं, शॉपिंगला असतं आणि गर्दी भरपूर असते. आणि काहीच प्रॉब्लेम झाला तर आपले इंडियन्स इथे भरपूर असतात, त्यामुळं काही. आणि बाहेर पडल्यानंतर कोणी सगळे जरी इंडियन नसले तरी बाकीचे लोक आपल्याला हेल्प करत असतात, सांगत असतात इकडे जा तिकडे. आणि विशेष म्हणजे एअरपोर्टचा जो स्टाफ असतो ते नेहमीच हेल्प करत असतात, स्वतःहून विचारत असतात कुठं जायचं आहे काय वगैरे. तर असं आहे. चला आता आपण गेट नंबर 20ला जाऊया. आता हे 1 ते 22पर्यंत इथे समोर दिसत असेल, बघू शकता. इथे इंडियन्स साडी वगैरे घातलेली. आता इथं गेट नंबर 22 दिसतंय समोर. ह्याच लाईनला आता पुढे 20 पण आहे पुढे दिसतं. खाण्यापिण्यासाठी इकडे असे शॉप आहेत, बरेच काय काय असतं दिसतं इथे. आणि पुढे गेलं की गेट नंबर 21 दिसतंय. असे कपड्यांचं शॉपिंग पण करू शकता. जर तुम्हाला लेओवर मोठा असेल तर तुम्ही असं एअरपोर्टवर टाईमपास करू शकता. आता गेट नंबर 20 आलं आहे. हे बघा, गेट नंबर 20 आलेलं आहे. इथं आपल्याला वेटिंग करायचं आहे. फ्लाईट आहे आपल्या इथे, ह्या फ्लाईटमध्ये जायचं आहे आणि इकडनं असं इथून जाणार आहे. तसं ह्या फ्लाईटमध्ये जाणार आहे. वेटिंग करते. 20 नंबर गेट दिसतंय. आता मी घरी
पोहोचली. आता बघूया मिलाची काय रिॲक्शन आहे. मिला ओळखते की नाही बघूया आपण. कोण आहे मिलू? कसं बारीक झाले काय पिल्लू? इकडे तुम काय देख रही है? अरे बाप रे, ओळखत पण नाही बाबू. काय झालं रे बाबू? ओळखत पण नाही बाबू. काय बारीक झाली का? खराब झाली. नाही गेली वॉकिंगला, नाही गेली. खराब झाली मिलू खराब झालं बाबू. हे बुलू खराब झालं. कसे पकडून ठेवते मम्मीला? भोकत सुद्धा नाही हे ना बाबू. आता आपण जेवण करू. हा, तुला जीव घालते मी. चल जेवायचं बाबा. शान आहे माझ्या बबडा. ही बबडू शाणी आहे. आता नाही जाणार मम्मी कुठं सोडून. कसे पकडून ठेवते हात. छान पिल्लू आहे ग बाई. छान मिलू आहे ग बाई. 36 तासाचा प्रवास केल्यानंतर घरी आल्यानंतर खूप थकले होते. आल्यानंतर मिलाशी जरा वेळ ठेवले आणि आता इकडे इंटिरियरचं काम चालू आहे आपलं. तिकडे आले लगेच थोडासा आराम करून. आणि आता हे दाखवते आमचं कुठपर्यंत आले काम ते. किचनमधली सगळी भांडी घासून घेतली. महिनाभर भांडी तशीच पडली ती. वापर नव्हतं त्यामुळे खूप खराब झालेली होती. तर वापरण्या अगोदर सगळी भांडी घासून घेतलीत. सर्व रॅक वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. किचन आवरायचं काम चालू आहे. तर पडलं आहे आता असं राडा. 1-2 दिवसात होऊन जाईल सर्व क्लीन. गावाला जाऊन आलं की असंच असतं. खूप राडा पडलेला असतो. घरघाण झालेलं असतं सर्व. रोजच्या रोज आवरले की म्हणजे मग व्यवस्थित राहतं. जेवढं गावाला आराम केला आता तेवढं काम करावं लागेल आता. सगळं क्लिनिंग वगैरे